बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट केलेलं आहे. मात्र सदस्यांमध्ये 2 टीम बनवलेल्या आहेत, ज्यामध्ये सर्वांना सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या टीममधून येऊन दुसऱ्या टीममधल्या सदस्याला टार्गेट करायचं आणि हे सांगायचं की हा सदस्य घरात राहण्यायोग्य कसा नाही आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अंकिता वालावलकरनं प्रेक्षकांचा रोष ओढून घेतल्याचं चित्र दिसतंय, कारण अंकितानं तिच्याच टीममधल्या सूरज चव्हाणला टार्गेट केलेलं आहे आणि रिझन दिलेला आहे की त्याला गेममधलं काहीच कळत नाही आहे. ही तीच अंकिता आहे जी सूरजला डे 1 पासून समजावून सांगत होती, पण ह्यावेळेस तिने त्याला का टार्गेट केलेलं आहे हा जो सवाल आहे तो प्रेक्षक करत आहे. तुम्हाला काय वाटतं, यामागे अंकिताची काय खेळी असावी? त्याने सूरजला का टार्गेट केलं आहे आणि सूरजला जर टार्गेट केलं आहे तर सूरज खरोखरच या आठवड्यात घराबाहेर जाईल का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.